मुंबई महापालिकेकडून 26-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। गेल्या वर्षीच्या तुलनेत या अर्थसंकल्पात 8.77 इतकी वाढ झाली आहे। गेल्या वर्षी 74,427 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, त्यात 6,525 कोटींची वाढ करण्यात आली होती। महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी शिक्षण खात्याचे अर्थसंकल्पीय अंदाज नवनियुक्त शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी सादर केला। त्यानंतर महापालिका भूषण गगराणी यांनी मुंबई महापालिकेचा मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला। दिनांक 31/1/2026 पर्यंत 34,033 कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे। सन 2026-27च्या आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न 51,510 कोटी इतके प्रस्ताविले असून ते सन 25-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत 19.35% जास्त आहे। मुंबई महापालिकेने शिक्षण विभागासाठी 4,248 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। यात महसुली तरतूद 3,758 कोटींची तर भांडवली तरतूद 490 कोटी रुपयांची। गेल्या वर्षीच्या तुलनेत या अर्थसंकल्पात 490 कोटींची वाढ करण्यात आली। मुंबई महापालिकेच्या 1,203 शाळा एलईडीच्या माध्यमातून डिजिटल करण्यात येणार आहेत। तसंच महापालिकेच्या 1ली ते 10वीच्या गणवेशधारी विद्यार्थ्यांना बेस्ट बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह 12 प्रमुख नेते उपस्थित होते। या बैठकीत राज्यसभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय महिला आयोग विजया रहाटकर यांच्यासह इतर नावांची चर्चा झाल्याची माहिती आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राज्यसभेच्या उमेदवारांचं नाव निश्चित करण्यासाठी नितीन नवीन यांची दिल्लीत भेट घेणार आहेत, तर रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा सुरू आहे। मुंबईत महाविकास आघाडीच्या आमदारांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। राज्यसभेसाठी उमेदवाराच्या नावाची निश्चिती करण्यासाठी ही बैठक पार पडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी राज्यसभेची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी भूमिका घेतली, तर शरद पवारांचं नाव पुढे आल्यानंतर वाटत नाही की कोणी दुसरा उमेदवार पुढे येईल अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली। त्यामुळे उद्याच्या बैठकीत मबिया कोणाच्या नावाची घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक महत्त्वाचं आहे, जर आपण महाविकास आघाडीचं जर तथ्य पाळलं आणि पाहिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त ज्यांना सीट्स आहेत त्यांना पहिलं टर्न आलं पाहिजे, तो आमचा आहे। इंडिया आघाडीत बाकीचे कोण आहेत कोण नाहीत मला माहीत नाही, कोण वॉकआउट करतं कोण अदानी वगैरे ह्या सगळ्या विषयावर, पण आम्ही काँग्रेसबरोबर ठामपणे लढत आहोत। देशात तुम्ही पाहता इंडिया आघाडीत कोण कोण आहे आत्ता तरी मला माहीत नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढत देत आहोत। आता प्रश्न हाच राहतो की ज्यांची जास्तीत जास्त संख्या आहे, ज्यांचा टर्न आहे आणि ज्यांचा आवाज तिथे बुलंद आहे राज्यसभेत, म्हणून आमचा क्लेम आहे आणि आमच्या पक्षाच्या आमदार जे आता मतदान करतात त्या ह्याच्यात त्या 20 जणांचं ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ही सीट यावी। आम्ही ह्या सीटवर क्लेम केलेला आहे, दावा केलेला आहे आणि कुठेही त्याच्यात बदल झालेला नाही आहे। साहजिकच आहे, काही दिवसापासून राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होत आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक लोकांनी आदरणीय पवार साहेबांनी निवडणूक लढवली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। आमच्यासुद्धा लोकांची म्हणणं असंच आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पण असं लोकांचं म्हणणं आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांचं, मी असेन जयंतराव असतील, आम्ही सुद्धा या बाबतीमध्ये महाविकास आघाडीची एकत्र बैठक करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतो आहे। आम्ही स्वतः काँग्रेसच्या असलेल्या प्रमुखांशी चर्चा करणार आहोत। पक्षातील सर्व सहकाऱ्यांचा शरद पवारांनी राज्यसभेवर जावं असं मत असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली, तर शरद पवार उमेदवार असतील तर महाविकास आघाडीत चर्चा होईल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली। सगळ्यांचाच आग्रह आहे की खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे, आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं। आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया।
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पोटनिवडणूक लढवण्यावर एकमत झालं. बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असेल. बारामतीत पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असतील तर ही निवडणूक बिनविरोधच झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. तर निवडणूक बिनविरोधच होणार याबाबत शंका नसल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. अजित काकांचा पुतण्या म्हणून, पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, बारामतीमध्ये माझा जन्म झाला आहे म्हणून, तिथला एक नागरिक म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला एवढंच वाटतंय की जर सुनेत्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे. यासाठी सगळ्यांनीच, आमच्या पक्षाली सुद्धा आणि इतर पक्षांनी सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. अर्थातच घेऊ विरोध. दादाच्या नंतरचं इलेक्शन आहे. अर्थातच म्हणजे महाराष्ट्रात एवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत. माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही की निवडणूक ही बिनविरोधच होईल. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल बिटकर हे दोघे उपक्रमात झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी रोहित पवार आणि अमोल बिटकर यांची पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाली. DGCA आणि BSR कंपनी यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी या नेत्यांनी केली. DGCAच्या विरोधात तिथं असणारे जे अधिकारी या विमानाच्या संलग्न असणारे, नाहीतर या VSR कंपनीवर काम करणारे त्या अधिकाऱ्यांवर FIR झालं पाहिजे. त्याच्याचबरोबर VSR कंपनीच्या मालकांवर FIR झाला पाहिजे. ॲरो या कंपनीवर FIR झाला पाहिजे. चौथं की जे अधिकारी त्या ग्रुपवर आहेत, ज्या अजितदादांच्या ग्रुपवर जिथं चर्चा होती कुठलं विमान घ्यायचं आणि कुठलं नाही घ्यायचं, तिथं जे कोणी अधिकारी या विषयाच्या निगडीत असतील त्यांच्यावर तिथं FIR झाली पाहिजे. आणि एक अननेम्ड FIR ही क्रिमिनल, जे आपण त्याला कॉन्स्पिरसी म्हणतो, ह्याच्या मागे घातपात हा विषय आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि अमोल बिटकर तक्रार दाखल करायला गेले असताना पोलिसांसोबत बाचाबाची झाली. आणि रोहित पवारांनी मांडलेल्या प्रश्नानंतर पोलीस तक्रार दाखल करत होते. मात्र DCPनी तक्रार दाखल करता येणार नाही असं म्हटलं. त्यामुळे DCPंना कोणाचा फोन आला असा प्रश्न आमदार रोहित पवारांनी विचारला. FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही. मग आम्ही विचारलं का नाही होणार. मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार. आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काय दिलं आहे, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा. मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्या दिवसापासून सखोल चौकशी व्हावी अशी पक्षाची भूमिका असल्याचं राज्याच्या महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. तसंच आमदार रोहित पवार यांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावीत अशी मागणी रुपाली चाकणकरांनी केली आहे. पहिल्या दिवसापासून ही घटना घडली, त्याचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा असं पक्षाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील यांना निवेदन देऊन आणि प्रत्यक्षरित्या भेटूनही पक्षाकडून सांगितलेलं आहे. रोहित पवारांनी जे जे प्रश्न मांडलेले त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत असं आम्हालाही वाटतं. त्याच्यामध्ये संशय प्रत्येकाच्या मनामध्ये येतोय, त्याची उत्तरं मिळाली पाहिजे ही महाराष्ट्रातल्या माणसाची अपेक्षा. आमदार रोहित पवारांनी दिलेली तक्रार स्वीकारली असून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलं आहे.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर VSR व्हेंचर्स कंपनीला विमान वाहतूक संचालनालयानं मोठा दणका दिला. VSR व्हेंचर्स कंपनीकडे असलेल्या सर्व लिअर जेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आली. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनी आणि त्यांच्याकडे असलेली लिअर जेट विमानांबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यामुळे विमान वाहतूक संचालनालयानं या विमानांचं ऑडिट केलं. त्यामुळे लिअर जेट विमानांच्या मध्ये अनेक उणीवा आढळून आल्या. त्यामुळे VSR व्हेंचरच्या 4 लिअर जेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आलेली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलेला आहे. शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीनंतरही अधिकारी प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. सरकार जाणून बुजून मराठा समाजाची पिळवणूक करते. मुलांच्या विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा जून महिन्यात पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. लोकांनी कुणबी प्रमाणपत्राला अर्ज केले, मग जर JR नुसार अर्ज केले, स्थानिक चौकशी अहवालानुसार जर अर्ज केले तर प्रमाणपत्र लगेच द्यायला काय हरकत आहे? अधिकारी का त्याच्या मनाने देतोय का? JR नुसार देतोय, स्थानिक चौकशी अहवालानुसार देतोय. हे जाणून बुजून कुठेतरी मराठा समाजाची पिळवणूक करण्याचं काम सुरू आहे. मराठ्यांच्या भविष्याशी, गोरगरिबांच्या लेकराच्या अस्तित्वाशी खेळण्याचं काम सरकार करायला लागले. या पुढच्या काळात तरी त्यांनी करू नये. नसता मला नाविलाजानं जून महिन्यात उपोषणाला बसावं लागणार आहे, कारण जून महिन्यात ॲडमिशन असते पोरांची. सरकार विनाकारण जर वाटोळ करणार असलं तर मी ऐकणार नाही, आणि तिथून पुढे सांगतो एकाही मंत्र्याचं ऐकून सुद्धा घेणार नाही. रायगड जिल्हा परिषदेत भाजप राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार आहे, तर शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. रायगडमध्ये भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे, तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होणार आहे. मात्र चर्चा करून एकत्र येण्याचा प्रयत्न करू असं शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय. आजच विधिमंडळ परिसरात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये रायगड जिल्हा परिषदेसाठी चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येताना दिसतंय, काय नेमकं घडतंय सध्या? राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी देशात आणि राज्यामध्ये युतीमध्ये आहेत. रायगड जिल्हा त्याला अपवाद राहणार नाही, कारण त्याचा निर्णय आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि NCPचे प्रदेशाध्यक्ष मंडळी करायच्या तयारीत आहेत. हरकत नाही आहे. आम्ही लढलो, प्रत्येकाने आपापली ताकद दाखवली. आता वरिष्ठ नेत्यांनी जे काय ठरवतील, युतीमध्ये राहायचं, विरोधात राहायचं का काय करायचं, हे कदाचित आज आणि उद्यामध्ये ठरल, आणि तो जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहे, त्यांची बोलणी देखील पूर्ण होताना असं आहे. परंतु आमच्या नेत्यांची आणि त्यांची अजून चर्चा झाली नव्हती. कदाचित आज ती होईल, आणि आज झाल्यानंतर मग पुढची दिशा ठरल, आणि त्याच्यावरती मग काय असेल ते अवलंबून राहील. आम्ही ठरवू काय करायचं ते. तुम्ही कॉरिडॉरमध्ये गप्पा देखील मारताना दिसला, तुम्ही असेल, उदय सामंत असेल, रवींद्र चव्हाण असतील, काय नेमकं चर्चा? समोर आल्यानंतर असं काय नसतं, एकमेकाला विचारपूस केली जाते. आज ते पण त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. आमचे उदय सामंत, मी, आम्ही सगळे एकत्र समोर आले, बसलो, थोडे उभं राहिलो, चर्चा केली. त्यात तुम्ही लगेच बातमी केली. परंतु चर्चा आम्ही करत होतो, नाही करत अशातला भाग नाही. बघूया आज उद्यामध्ये काय होते. मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात लाईट नसल्याकारणानं वारंवार महानगरपालिकेला निवेदन दिलं. मात्र याची दखल न घेतल्यानं प्रभागातील नागरिकांनी मनपा विद्युत विभागातच ठिय्या मांडला. रमजानचा महिना असल्यानं संध्याकाळी नमाजाची वेळ झाली, आणि यावेळी विद्युत विभागाच्या कार्यालयातच या नागरिकांनी नमाज पठण केलं. मालेगाव शहरात हा विषय आता चर्चेचा बनलेला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. कॉर्पोरेशन में 3 बजे से हमको बुलाया गया था, उन्होंने खुद बुलाए थे. 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे, बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं. हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे, हत्ता कि असर की नमाज का टाइम हो गया. वहाँ पर नमाज के टाइम का हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन, कल के भी दिन लाइट नहीं मिलता था. तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है. चंद्रपूरच्या किडनी रॅकेटमध्ये पद्मश्री प्राप्त डॉक्टरचा हात असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला. तर पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का असा सवाल वडेट्टीवारांनी विचारला. किडनी प्रकरणात 6 सावकारांसह 8 जणांना अटक केल्याची माहिती पंकज भोयर यांनी दिली.
राज्यात एका वर्षात तब्बल 41 वाघांचा मृत्यू झाला. यात 28 वाघांचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झालाय, तर रेल्वे मार्गावरील अपघातात 5 वाघांचा मृत्यू झाला असून 8 वाघांच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. तर वर्षभरात 1 वाघाची शिकार झाल्याची ही माहिती मिळाली आहे. प्रश्नोत्तराच्या तासाला राज्य सरकारनं लेखी उत्तरात ही माहिती दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी रवाना झालेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इस्रायलची संसद नेसेटला संबोधित करतील. इस्रायलच्या संसदेत भाषण करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील. इस्रायलची राजधानी तेल अविवमध्ये मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात चर्चा होणार आहे. संरक्षण, तंत्रज्ञान, कृषी, जलव्यवस्थापन आणि अंतराळ या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं हा पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. अमेरिकेनं आज भारतासह इंडोनेशिया आणि लाओस या देशातून आयात केल्या जाणाऱ्या सोलर पॅनल आणि सेलवर प्रचंड कर लादला. अमेरिकेकडून या उत्पादनांवर तब्बल 125% कर आकारण्यात येणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय सौर ऊर्जा क्षेत्राला मोठा धक्का बसला. त्यामुळे शेअर बाजारातही भारतीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमेरिकेनं लादलेल्या नव्या करांच्या पार्श्वभूमीवर सरकारवर जोरदार टीका केली. भोपाळ इथल्या किसान महाचौपाल रॅलीमध्ये बोलताना राहुल गांधींनी थेट भारत अमेरिका व्यापार करार रद्द करण्याचं आव्हान दिलं. अमेरिकेनं सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प सरकारचे कर अवैध ठरवल्यानंतर शेतकरी विरोधी व्यापार करार रद्द करण्याचं आव्हान दिलं. यावेळी आरोप करताना राहुल गांधींनी एप्स्टेन फाईलचा उल्लेख करत सरकारनं दबावाखाली येऊन या करारावर स्वाक्षरी केल्याचं म्हटलं आहे. अमेरिका के सुप्रीम कोर्ट ने कहा कि ट्रंप ने जो टैरिफ लगाए हैं दुनिया में उनको हम रद्द करेंगे और उन्होंने रद्द कर दिया. बाकी देशों ने बात सुनते ही कहा कि देखिए सुप्रीम कोर्ट ने रद्द कर दिया तो हम भी डील रद्द कर रहे हैं. मगर नरेंद्र मोदी के मुंह से एक शब्द नहीं निकला. मैं चैलेंज करता हूं नरेंद्र मोदी को कि आप हिंदुस्तान और यूएस की डील को रद्द करके दिखा दीजिए. तब मैं तो करके दिखा दीजिए. ये नहीं कर सकते हैं क्योंकि इन पर अमेरिका का, ट्रंप का दबाव है. ये नहीं कर सकते हैं क्योंकि एप्स्टीन की धमकी है और अदानी का जो क्रिमिनल केस है वो इनके सिर के ऊपर लटका हुआ है. हवाई दलाची शान समजल्या जाणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानांची उड्डाणं हवाई दलानं स्थगित केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. अशा एका विमानाचा मागील आठवड्यात ब्रेकमध्ये बिघाड होऊन अपघात झाला होता. गुजरातच्या नलाई हवाई तळावर ही घटना घडून त्यात विमान धावपट्टीच्या पुढे निघून गेलं होतं. त्यानंतर हवाई दलानं हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र यामुळे ही विमानं राजस्थानतील पोखरणमध्ये आयोजित वायुशक्ती कसरतींमध्ये दिसणार नाहीत. केंद्र सरकारच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीनं ही विमानं तयार केली आहेत. नलिया हवाई विमानतळावर हा अपघात झाल्याचा फार मोठा दावा कंपनीनं केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बुलढाण्याच्या शेगावमध्ये जाऊन संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिरात विशेष आरती संपन्न झाली. राज्यपाल आचार्य देवव्रत हे देखील यावेळी उपस्थित होते. श्री संत गजानन महाराज संस्थांच्या वतीनं राष्ट्रपतींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. केदारनाथ धाम यात्रेत घोडे आणि खेचरांचा अतिवापर आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनानं आजारी प्राण्यांच्या वापरावर कडक निर्बंध घातले. घोड्यांचा विमा काढणंही प्रशासनाकडून बंधनकारक करण्यात आलं. तर प्रवास सुरू होण्याच्या सुमारे 1.5 महिन्याआधी सर्व घोडे आणि खेचरांची आरोग्य तपासणी, विमा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून प्रवासादरम्यान कोणताही गोंधळ किंवा धोका निर्माण होणार नाही. ओडिशामध्ये 30,000ची लाच घेतल्याप्रकरणी एका खाण उपसंचालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी त्याच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली तेव्हा त्यांच्या हाती घबाड लागला. पोलिसांनी अधिकाऱ्याच्या घरात तब्बल 4 कोटी रुपये सापडले. ओडिशा स्टेट व्हिजिलन्सनं ही मोठी कारवाई केली. हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याची घटना घडली. डोंगरातील मातीचे ढिगारे रस्त्यावर कोसळल्यानं ठिकठिकाणी वाहतूक बंद झाली. सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगला 2020 विश्वचषक स्पर्धा सोडून काल अचानक घरी परतावं लागलं. वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर रिंकू तातडीनं चेन्नईहून नोएडाला रवाना झाला. नोएडामधील रुग्णालयात रिंकूच्या वडिलांवर सध्या उपचार सुरू आहेत. काल नोएडात पोहोचल्यानंतर रिंकू पूर्ण वेळ वडिलांच्या सोबत होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत रिंकू पुन्हा भारतीय संघात दाखल होईल अशी माहिती आहे.
2020 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत इंग्लंडनं काल पाकिस्तानचा 2 विकेट्सनं पराभव केला. विजयासह इंग्लंड यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा पहिला संघ ठरला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं पाकिस्तानचं 168 धावांचं आव्हान पार केलं. ब्रुकनं 51 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावा केल्या. बिहारच्या बलिया जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून धक्कादायक घटना घडली. लग्नाच्या स्टेजवर वधूवराची वरमाला सुरू असताना नवरीवर गोळीबार करण्यात आला. गोळी लागल्यानं नववधू गंभीर जखमी झाली असून प्रकृती चिंताजनक आहे, तर आरोपी मुलगा फरार झाला असून बिहार पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. मालाडमध्ये एका परप्रांतीय फळ विक्रेत्यानं फळांवर उंदीर मारण्याचं रेटॉल नावाचं औषध लावलं. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. फळ विक्रेत्यावर कारवाईची मागणीही करण्यात आलेली आहे. पुण्यातील येरोडा कारागृहामध्ये एकाच वेळी 5 मोबाईल 2 पॉवर बँक जप्त करण्यात आल्या. यामुळे कारागृहात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. येरोडा कारागृहाच्या सीमा भिंतीलगत मोबाईल फोन सापडल्यानंतर कारागृह प्रशासनानं 1, 2 आणि 6 क्रमांकाच्या बराकींमध्ये विशेष झडती मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल 5 मोबाईल फोन, 2 पॉवर बँक आणि काही चार्जिंग वायर जप्त करण्यात आलेले आहे. नवी मुंबईच्या तळोजा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 कोटी 2 लाख रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यातील बाणेरमध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक झाल्यानं सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं आत्महत्या केली. फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाणेर पोलिसात बिल्डर जयंतीलाल ओसवाल आणि ऋषभ ओसवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नरेश उमाकांत महाजन असं आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं नाव असून ते महावितरण कंपनीमधून सेवानिवृत्त झाले. करारानुसार महाजन यांना सदनिका देणं बंधनकारक होतं, मात्र ओसवाल यांनी दीर्घकाळ टाळाटाळ केल्यानं महाजन यांना नैराश्य आलं. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं महाजन यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं. नाशिकच्या कामगारनगरमध्ये प्रेयसीनं ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकरानं मित्रांना सांगून तरुणीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून अपहरण केलं. घटनेप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित प्रियकराला अटक करण्यात आली. घरच्यांनी लग्नाला नकार दिल्यानं युवतीनं संशयितासोबत संबंध तोडले होते. त्यामुळे तिनं त्याचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला होता. आरोपीला अटक झालेली आहे. त्यांचे प्रेम संबंध होते, तर घरच्यांनी नकार दिला मुलीच्या. तर मुलाचा आग्रह होता की मुली तरी बोलावं. या उद्देशाने त्यांनी पाळत ठेवून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तर यामुळे आपण सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय कलम न्यायसंहिता कलम 75, 49, 115, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तसे एक आरोपी अटक केला आहे. सोलापुरात शिवसेनेच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षांची गुंडगिरी पाहायला मिळाली. ऑफिसच्या बाजूला गाडी लावण्याच्या वादातून शिवसेनेच्या नेत्यानं चक्क गाडी फोडली. शिवसेना नेते मुस्ताक शेख यांची गाडी फोडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. अफसर शेख यांनी आपली 4 चाकी गाडी मुस्ताक शेख यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाजूला उभी केली होती. गाडी लावण्याच्या कारणावरूनच मुस्ताक शेख आणि अफसर शेख यांच्यात वाद झाला. या वादातून मुस्ताक शेख यांनी थेट अफसर शेख यांची गाडीच फोडून टाकली. कल्याण रेल्वे स्थानकांवर महिलांमध्ये लोकलमध्ये चढण्यावर वाद झाला. लोकलमध्ये चढलेल्या तरुणींनं एका महिलेचे केस ओढत तिला खाली खेचल्याची घटना घडली. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड शिवापूरमध्ये एका हॉटेलच्या समोर थांबलेल्या कारची काच फोडून कारमधील पर्स लंपास केल्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी चोरी केली. चोरी केलेल्या पर्समध्ये 8,500 रुपये कॅश आणि महत्त्वाची कागदपत्र होती. या चोरीची घटना सीसीटीव्हीनं टिपली आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमधील गैरव्यवहाराला एबीपी माझानं वाचा फोडल्यानंतर मोठी खळबळ माजली. सरकारचे कोट्यवधी रुपये लाटल्याच्या आरोपांवरून 25 शाळांची मान्यता रद्द करण्यात आली. संबंधितांवर कारवाईचे लेखी आदेशही देण्यात आले. मात्र संस्थाचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार सुनावणीचे निर्देश देण्यात आले. तरीही स्पष्ट आदेश असताना संचालकांनी पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देत मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या निर्णयामागे राजकीय वरद असल्याचीही चर्चा रंगली आहे. दरम्यान ज्या शाळांवर कारवाई झाली आहे त्यांना पुन्हा परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही असं मागासवर्ग विकास मंत्री अतुल सावेंनी स्पष्ट केलं. मात्र अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार या प्रश्नाला सावेंनी बगललं. कुठल्याही प्रकारचं त्यांना संधी दिलेली नाही. कारण की जी मुलं
त्या शाळांमध्ये होते त्यांना दुसऱ्या शाळांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आम्ही सगळीकडे दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय. कुठल्याही शाळांना ज्या 23 शाळा बंद केल्या होत्या त्यांना कोणालाही आम्ही परवानगी किंवा कुठल्याही प्रकारची सूट दिलेली नाही. दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका शेतकऱ्यानं आधुनिक शेतीचा आदर्श घालून दिला. टाकळसिंग गावातील अंगद जगताप यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन माडरानावरील 1.5 एकरात द्राक्षबाग फुलवली. कृषी विभागाच्या मदतीनं शेततळ उभारून पाण्याची सोय करण्यात आली आणि त्यातूनच ही बाग बहरली. 1.5 एकरातून जवळपास 25 टन उत्पादन अपेक्षित असून या द्राक्षांना थेट युरोपमधून मागणी असल्याचा दावा जगताप यांनी केला. दुष्काळी भाग असला तरी पहिलं कृषी खात्यामार्फत शेततलाव मंजूर झाला. तो 34x34चा शेततलाव पाडला माळरानावर आणि पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी साठवलं. त्याच्यानंतर द्राक्ष 1.5 एकर 60 गुंठे द्राक्षे लावली. द्राक्षे आता चौथं पीक आहे. 8x4 त्याची लागवड आहे. व्हरायटी अनुष्का व्हरायटी आहे आणि ऑक्टोबर छाटणी आहे. आता 8 दिवसामध्ये तो हार्वेस्टिंगला प्लॉट येईल. गेल्या 4 दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोसेखुर्द धरण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनलाय. राज्य सरकारच्या लालफितीत अडकलेल्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी आता 4 मार्चपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री पंकज भोयर यांनी 12 सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्यासोबतच्या 2 बैठकीतही ठोस तोडगा निघाला नाही. आता चर्चा नको निर्णय हवा अशी भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. बैठक आहे त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे संतोष झालेला नाही. जे प्रकल्पग्रस्तांचे मूळ मुद्दे होते नवीन गावाचे पुनर्वसन त्याच्याबद्दलही आमची सर्व निराशा झालेली आहे. आमच्या गावामध्ये धरणाचं पाणी येते आणि हे लोक म्हणतात की पुराचं पाणी आहे. याच्यामध्ये कलेक्टर साहेबांची काही अधिकारी दिशाभूल करत आहेत. सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. घटनेची माहिती मिळताच महापौर विनायक कोंडियाल यांनी अधिकाऱ्यांसह तलावाची पाहणी केली. तलावातील पाण्याची स्थिती, मृत मासे, स्वच्छता उपाययोजना याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्राथमिक तपासणीत पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्यानं माशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यानंतर येत्या काळात तलावातील पाण्यात ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर आणि आयुक्तांनी दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यात काही भागात गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान केलंय. या अवकाळीमुळे रेणापूर, अहमदपूर, निलंगा आणि चाकूर या 4 तालुक्यातील 129 गावांमधील शेतीला तडाखा बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या गावातील सुमारे 14,672 हेक्टर क्षेत्र बाधित झालं. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, भाजीपाला तसंच आंबा पिकाचं नुकसान झालं असून काही ठिकाणी गहू आणि ज्वारी आडवी पडली आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शहरातील वाढतं प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना पुण्यात प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पुणे आणि शहर परिसरात असलेल्या तब्बल 7 लाख वाहनांना पुण्यामध्ये यायला बंदी घालण्यात येणार आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात साखरेच्या माळा करायला सुरुवात झाली. धुळ्याच्या या साखरेच्या माळेला विशेष मागणी असते. शहरात 80 फुटी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात साखरेच्या माळा बनवण्याचे कारखाने सध्या कारखान्यांमध्ये लगबग सुरू करण्यात आलेली आहे. नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या डोंगर रांगात अनोखा होळी उत्सव साजरा करण्यात येतो. या रंगतदार उत्सवासाठी भोंगऱ्या बाजारपेठेत सजल्यात राजवाडी होळी आणि पारंपरिक नृत्यांनी उत्सवाला 1 मार्चपासून सुरुवात होईल. आठवडाभर कार्यक्रमांची रेलचेल होणार असून गावागावात आदिवासी बांधव एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हनीममाळ इथे राज्यातील सर्वात अनोखी यात्रा पार पडली. श्री महारुद्र बलभीम देवाची ही यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेत श्रीफळ सोहळा पार पडला. बलभीम देवाला नवस केल्यानंतर ते फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं आकाशात नारळ फेकतात. गावातील तरुण नारळ आकाशात भिरकावतात तर काही तरुण ते झेलण्याचा प्रयत्न करत असतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.